नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूज लाईव्हमध्ये मनपूर्वक स्वागत. आता आपण आहोत चोरवडच्या मेन चौकामध्ये. याच जो पालम, पूर्णा आणि चोरवड आणि सावरगाचा रस्ता होता, हा रस्ता गेली 30 वर्षापासून अत्यंत दयनीय अवस्था होती. राजमुद्रा न्यूज लाईव्ह आणि युवराजच्या माध्यमातून अनेक वेळा बातम्या घेतल्या होत्या आणि सर्व बरेच केलं होतं, परंतु आजपर्यंतच्या स्थानिक लोकप्रतिनिधीला याची मात्र अजिबात जाग आली नव्हती. परंतु 2023ला एकदोनच बातम्या घेतल्या. साहेबांशी देखील आमचं राजमुद्राचं बोलणं झालं होतं. साहेबांनी सांगितलं की हा चांगल्यात चांगला रस्ता होणार आहे, वेळ लागेल परंतु चांगलं काम होईल. याचीच दखल म्हणून आज राजमुद्रा न्यूज लाईव्हची संपूर्ण टीम साहेबाच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या सोहळ्याला देखील आली आहे. पालम ते राणी सावरगाव हा राज्य महामार्ग 249 हा रस्त्याची बिकट अवस्था निर्माण झाली आहे. हा रस्ता 23 गावांना जोडणारा रस्ता आहे. हा रस्ता चांगल्या दर्जाचा व्हावा यासाठी 23 गावातील लोकांनी गेली अनेक 2 वर्षापासून अनेक मोर्चे काढली, आंदोलनं काढली, निवेदनं दिली, उपोषणं देखील केली, तरी पण या रस्त्याचं काम पूर्ण होताना दिसून येत नाही. पालम ते राणी सावरगाव हा 23 गावांना जोडणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्यामुळे याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कुठल्याही बाबतीमध्ये विकास साधायचा असेल तर दळणवळण आणि रस्ता अतिशय चांगलं राहिलं पाहिजे असं देखील म्हटलं जातं, परंतु याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यामध्ये आज प्रचंड प्रमाणामध्ये अपघात देखील होताना दिसून येत आहेत. साहेब, आज हा रस्त्याचं उद्घाटन होत आहे आणि या गावातल्या लोकांच्या मनामध्ये एक आनंद आहे, कारण की जवळपास एक पिढी गेली या खराब रस्त्यानं जाऊन जाऊन. आज रस्ता चांगला होणं आणि मजबूती करणं या संदर्भात काय आपल्या भावना आहेत? प्रथम आपण आपल्या राजमुद्री चॅनलचं मी मनापासून स्वागत करतो आणि लोकांमध्ये तुम्ही जी जागरूकता केली त्या लोकांचं आणि तुमचे त्यानिमित्त मी खरंच आभार व्यक्त करतो. आणि हा जो रस्ता इतका गरजेचा रस्ता होता की हा रस्ता होणं फार आवश्यक होतं. ह्या रस्त्यावर जेही गावं आहेत सगळ्या वाड्या वस्त्या आहेत आणि ग्रामीणचे लोक आहेत, गोरगरीब आहेत. आणि एखाद्याला कुठं लातूरला जायचं असेल किंवा आणखीन कुठं गावाला जायचं असेल, लांब कुठं जायचं असेल तर म्हणजे अक्षरशः म्हणजे सगळ्याचा प्रॉब्लेम असतो. पण आता नाश्ता करून जायचं आहे, सर्वांची नाश्ता या ठिकाणी केली आहे. बाबा नाश्त्याला स्टे द्या. आणि खरं पाहिलं म्हणजे मी या शासनाचं आणि शासनाचं म्हणण्यापेक्षा मी अगदी मनापासून आपल्या सर्वांच्या वतीनं सर्वांनी आताचे आपले जे CM देवेंद्र फडणवीस आहेत त्यांचे फार उपकार मानायला हरकत नाही. आपण सर्वांनी त्यांचे उपकार मानले पाहिजे. आणि त्यांनी या महाराष्ट्रामध्ये एकमेव अपक्ष मी आहे हा रस्ता मला दिला आहे. एकही अपक्षाला एकही दुसऱ्या कोणाला रस्ता दिला नाही, फक्त मला रस्ता. परभणीमध्ये फक्त 2 रस्ते आले, एक जिंतूरला मेघना बोर्डीकरणात दिला आणि एक मला दिला. म्हणजे त्यांचं असलेलं प्रेम, त्यांच्यामुळं आज जे मतदारसंघामध्ये पालम असेल, गंगाखेड असेल किंवा पूर्णा असेल, आज जे या मतदारसंघामध्ये जो विकास होतो आणि आता जे CM आहेत त्यांचं माझ्यावरचं प्रेम आणि या सरकारचं सगळं, मग अजितदादा असतील, त्याच्यानंतर आपले एकनाथरावजी शिंदेसाहेब आहेत, या तिघाचंही माझ्यावर असलेलं प्रेम, म्हणून हे आपण आतापर्यंत जे काय विकास करू शकतो आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोठे मोठे रस्ते जे येतात हे सर्वात जास्त प्रेम म्हणजे माझं गडकरी साहेबांचंही माझ्यावर प्रेम आहे. आज तुम्ही बघितलं असं आता आपण सगळीकडनं रस्ते केले. परळी गंगाखेड झाला, इकडनं आपण अहमदपूरमधून सर्व आपण नांदेडपर्यंत गेलो आणि फक्त रस्ता कुठला बाकी होता? गंगाखेड टू लोहा एवढाच पॅच बाकी होता. तोही आता आपण मंजूर केला, त्याचंही टेंडर लागलं आणि त्याचंही काम आता सुरू झालं आहे. त्याच्यामुळं आपण चारी बाजूनं आता चांगल्या एका स्टेट हायवे आणि NH ला जोडलेलो आहोत. आता आपण कुठेही जर जायचं असलं तरी आपण सगळीकडनं NH आणि स्टेट हायवे लावू आणि चांगल्या रस्त्यानं. त्याच्यामुळं मी आपल्या ह्या जनतेच्या सर्वांच्या वतीनं, आपल्या चॅनलच्या वतीनं आणि ह्या माझ्या मतदारसंघाच्या वतीनं सन्माननीय देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील आणि आमचे उपमुख्यमंत्री आपले एकनाथराव शिंदे असतील, हे आणि गडकरी साहेब, या सर्वांचं मी आपल्या सर्व मतदारसंघाच्या वतीनं स्वागत करतो. असाच मला ह्या सर्वांचा पाठिंबा राहावा अशी इच्छा व्यक्त करतो आणि आपण मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. साहेब, आपण 1-2 महिन्यापूर्वी निवडणुकीच्या अगोदर मुलाखत देखील झाली होती. आपण जवळपास 1-2-2.5 वर्षामध्ये जवळपास 6,000 कोटीची कामं केली होती. आता दोन्हीकडे केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आणि पूर्ण 5 वर्ष आपल्याला काय व्हिजन काय असेल मतदारसंघाचं? नाही, आता व्हिजन जे माझं आहे, आता रस्ते बरेचसे झालेले आहेत. आता काही गोष्टीकडे जे लक्ष द्यायचं आहे त्या बारीक गावातल्या गोष्टी आहेत. काही शाळा असेल, अंगणवाड्या असतील, पर्यटन स्थळं असतील, तीर्थक्षेत्र असतील आणि गावातून मेन रस्त्याला येण्याचे रस्ते असतील, याच्यावर जास्त माझा फोकस राहील.
आणि 1-2 मेन रस्ते राहिलेले आहेत ते 1-2 वर्षामध्ये ते 400-500 कोटीचे रस्ते आहेत 2 ते मी आरामशीर 1-2 वर्षामध्येच करून टाकेन. आणि बाकी जे आहेत ते चिल्लर जे कामं आहेत जे लोकहिताच्या लोक आहेत ते म्हणजे गावातल्या हिताचे रस्ते आहेत ते सगळे. गावातला आता अंगणवाडी असणं आवश्यक आहे, शाळा चांगली असणं आवश्यक आहे, स्मशानभूमी महत्त्वाची आहे, सगळ्यांना स्मशानभूमी होणं महत्त्वाचं आहे. आणि छोटे छोटे जे तीर्थक्षेत्र आहेत जसं आता बनवस तीर्थस्थळ आहे, तिकडे पेठशिवणीचं आहे, असे बरेचसे असे फळा आहे फरकांना आहे म्हणजे त्याच्यामध्ये असे बरेचसे तीर्थक्षेत्र आहेत की त्या तीर्थक्षेत्राचा विकास झाला पाहिजे. आणि आता माझी मनातून इच्छा आहे की तीर्थक्षेत्राचा पर्यटनाचा विकास करणे आणि गावातल्या मूलभूत सुविधा ज्या आहेत ते करणं हा माझा ह्या 5 वर्षातला एजेंडा आहे. नक्की साहेब, निवडणूक आली की उद्घाटनाला बऱ्याच वेळेस उद्घाटनं होतात, नारळ फोडाफोडी होती, परंतु निवडणूक झालेल्या विजय देखील आपला झालेला आहे आणि आपण सातत्यानं निवडणुकीच्या विजयाच्या दुसऱ्या दिवशीपासून आपण सातत्यानं काम करताय. हे सगळं जे उद्घाटनं आहेत, बऱ्याच ठिकाणी उद्घाटनं होणार आहेत, याचं रहस्य काय, नेमकं काय गमक काय नाही याबद्दल जर कसं आहे, आता समजा ही निवडणूक जर तुम्ही बघितली असेल, ही निवडणूक माझ्या काळामध्ये माझ्या ह्या 55-60 वर्षामध्ये एवढी अशी निवडणूक झाली नाही. एवढी कठीण परिस्थितीमध्ये मला ह्या जनतेनं साथ दिलेली आहे, या जनतेने मला निवडून दिलेलं आहे. तर माझं एक सेवक बनून या जनतेचं म्हणजे त्यांचं ऋण फेडायचा माझा प्रयत्न असतो. आणि मी तुम्हाला म्हणजे 1-2 दिवसच नाही, निवडून आले दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी पण माझी उद्घाटनं चालू आहेत, आणखीन कामं चालू आहेत, सर्वच चालू आहे माझं. आणि ही माझी एक लक्षात ठेवा, ही माझी पुढच्या 5 वर्षाची बी तयारी आहे. समजा 2029ची तयारी आहे माझी, 2029ची माझी तयारी आहे. आत्तापासून काम करणं म्हणजे 2029ची तयारी. आणि त्यातले त्यात आता माझी निवडणूक झाली आहे, माझ्या कार्यकर्त्यासाठी आता ज्या काही निवडणूक आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत, नगरपालिका आहेत, ह्या जे आता माझ्या कार्यकर्त्याच्या निवडणूक आहेत त्याहीमुळं मला इथं काम करणं आवश्यक आहे. ह्या कामाचा फायदा माझ्या कार्यकर्त्याला होणार आहे, त्यामुळं काम करणं निश्चित. आणि हे कार्यकर्त्याचा फायदा आणि 2029ची आपली तयारी म्हणजे याची 29ची. नक्की साहेब, आपण भाषणामध्ये बोलताना बनवाच्या तळ या संदर्भात बोलात. मला वाटतं की आमच्या पेंडूच्या बाजूला एक मोठं तळ होणं गरजेचं आहे आणि ते त्या ठिकाणी पाण्याची गरज आहे. दादा देखील जिल्हा परिषद सदस्य होते. काय मी ऐकलं आहे पेंडूच्या बाजूला तळ्यासाठी मी बघितलं, ऐकलं आहे मी ते. तिथल्या जर आपल्या माध्यमातून मी शेतकऱ्याला आवाहन करतो, तिथल्या शेतकऱ्यांनी सर्वांनी जर संमती दिली पेंडूच्या, तर ते निश्चित आपण तलाव करून त्यांना पैसे पण देऊ आपण. ते जेवढ्याच्या जमिनी गेल्यात तेवढ्या जमिनीवाल्याला जे काय म्हणजे मार्केट रेट असेल त्या मार्केट रेटच्या 4-5 पट जे पैसे ते पैसे देऊ आणि तलावही करू आपण. पण त्यांनी संमती दिली पाहिजे. संमती देता आपण सगळं करू. मी तुमच्या म्हणजे चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो माझ्या शेतकऱ्यांना, पाणी असणं फार आवश्यक आहे आणि पाणी फार गरजेचं आहे, त्याच्यामुळे पाणी झालं पाहिजे. धन्यवाद दादा. आता आपण आमदार साहेबांशी बातचीत केल्यानंतर जो हे पूर्णा पालम राणी सावरगाव जो मोठा रस्ता आहे, या रस्त्याचं काम महाराष्ट्रातील नामांकित कन्स्ट्रक्शन म्हणजे यश कंपनीला काम गेलेलं आहे. यश कन्स्ट्रक्शनला प्रोजेक्ट मॅनेजर शिवाजीराव ठोंबरे साहेब आपल्यासोबत आहेत. साहेब, ह्या रस्त्याचं जवळपास आमचे पालमचे अमोल पाटील खंडागळे असतील किंवा 23 गावाच्या वतीनं सातत्यानं आंदोलनं चालू होती, उपोषणं चालू होती आणि खूप काही चांगलं होतं. तब्बल 30 वर्षानंतर या रस्त्याला मंजुरी मिळालेली आहे. हा रस्ता नेमका कसा होणार आहे, काय सांगाल? आपला हा पूर्ण CC रोड होणार आहे, म्हणजे धनगर टाकळी ते राणी सावरगावपर्यंत 7.5 मीटर वीट आणि टोटल वीट 10 मीटर. पूर्ण CCमध्ये कमीत कमी याचं लाईफ 25 ते 50 वर्ष, समजा मिनिमम 25 वर्ष डिझाईन लाईफ. 25 वर्ष काहीच होणार नाही याला. हो. आणि मध्ये बिल्टअप सेक्शन म्हणजे गावं येतं ना, तिथे दोन्ही बाजूला ड्रेन होते, ड्रेन येते आणि स्ट्रीट लाईट वगैरे पूर्ण असं प्रोव्हिजन येतं व्यवस्थित. आता हे तुमच्याकडे 41 किलोमीटरचं आहे का संपूर्ण? नाही 41 किलोमीटर. नाही, स्टेचेस ऑलरेडी कामं चालू येतं, झालेली आहेत कामं काही. 41 किलोमीटरचं काम आपल्याकडे 41 किलोमीटरचं फक्त. बरोबर. तुम्ही काम करत असताना कशी होती या रस्त्याची खरी परिस्थिती, काय सांगाल? रस्त्याची मी स्टार्टिंगला आलो तर आम्ही पालममधून इथं शिरलो आणि इथून पुढे जायची डेअरिंग केली नाही, इथूनच वापस गेलो समजा पहिल्या वेळेस स्टार्टिंगला. मग दुसऱ्या वेळेस मग पूर्ण रस्ता बघितला, कारण पहिल्या वेळेस पालमहून इथपर्यंत यायला 3 तास लागले समजा. तर अनेक वेळा सरकारच्या वतीनं खूप चांगल्या प्रकारचे बजेट येत असतं, सगळं होत असतं, लाखो कोट्यावधी रुपयाचं बजेट असतं, परंतु कुठेतरी कॉन्क्रीट दराच्या देखील ह्याच्यामुळं नफ्यामुळं कुठेतरी रस्त्याची बेकार अवस्था होते. आपल्या माध्यमातून कसं काम होणार आहे? नाही आपलं यश कन्स्ट्रक्शन कंपनीचं रेकॉर्ड आहे. तुम्ही जे काही रस्ते केलेले आहेत, आता सध्या कळमनुरी तालुक्यामध्ये 2 कामं चालू आहेत. तिथे परळीजवळ 2 CC रोड केलेले आहेत, त्याला कुठेही अद्याप तडा गेलेला नाही आहे. म्हणजे आता इथला जो झालेला आहे परळीजवळचा, त्यालाही 5 वर्ष झाली, त्याला एक सिंगल क्रॅक नाही पूर्ण रोडला. आता जे आपण नवीन लोकांशी बघतो त्याच्याबद्दल आपण नाही बोलू शकत, पण आपली गुणवत्ता आपण
पाळणार, हे लोकांसाठी म्हणून काम करायचे. समजा आमचे जे MD साहेब आहेत स्वतःच सांगतात की क्वालिटी मेंटेन करा, त्यानुसार आपला स्टाफ तो त्यांची इन्स्ट्रक्शन फॉलो करतो. नक्कीच कॉन्ट्रॅक्टदारांना जर क्वालिटी हे कॉन्ट्रॅक्टदार आहे ते क्वालिटी मेंटेन करतीलच. त्यामुळं खरंच हा रस्ता खूप चांगला होणार आहे आणि 23 गावाला जोडणारा जे लोकांचा प्रश्न होता, वाहतुकीचा प्रश्न होता, ते वाहतुकीचा दळणवळणाचा प्रश्न सुटणार आहे. साहेब धन्यवाद. गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रत्नाकररावजी गुट्टे साहेब यांच्याशी आपण संवाद साधला. त्यांनी आपल्या माध्यमाला प्रतिक्रिया देखील दिलेली आहे, त्याबद्दल धन्यवाद. कॅमेरामॅन सुनील सोबत प्राध्यापक गणेश शिंदे.